शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲप पावत्या छापून पैसे लाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील शनी शिंगणापूर देवस्थानात बनावट ॲप पावत्या छापून पैसे लाटले असा आरोप लंघे यांनी केलाय। मंदिर विश्वस्त सदस्यांकडून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप विठ्ठल लंघे यांनी केलाय। शनी मंदिर देवस्थानामध्ये 100 नव्हे तर 500 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप यावर सुरेश धस यांनी केलाय। समिती नेमली असून अहवालामधून सगळं स्पष्ट होईल असं उत्तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। संबंधित बनावट ॲप QR कोड आणि पावत्या पुस्तक छापून त्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत, करोड रुपये घेतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनिदेवावरती चुकीच्या पद्धतीने जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा। हे विश्वस्त मंडळ, कारण ह्या विश्वस्त मंडळ आणि इथले जे CEO दरंदले आणि याचे काही कर्मचारी हे दर महिन्याला 10 ते 20 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात। अध्यक्ष महोदय, हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का? भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲप मध्ये जमा झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती, त्याचा अहवाल आलेला आहे। जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल। हा जो काही कायदा आपण केला, मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू। मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे आणि मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल।